झाडासारखं असतं. माणसाला कायम आभाळात उंच भराऱ्या मारण्याची सवय असते किंवा आपल्याला लहानपणी शिकवलं जातं किंवा कथा कादंबऱ्यांमधनं आपण वाचत असतो की त्या माणसाने आकाशाला गवसणी घातली, आभाळ आपल्या कवेत घेतलं, अशी काही गमतीशीर वाक्य वाचतो आपण. पण मला असं वाटतं की या सगळ्यांपेक्षा सुद्धा ते झाड मला खूप महत्त्वाचं वाटतं, जे खूप उंच उंच जातं, खूप अगदी आभाळापर्यंत टेकतं कथा कादंबऱ्यांसारखं, पण तरीसुद्धा आपली मुळं त्या जमिनीमध्ये घट्ट रोवून असतं. ते जमिनीशी असलेलं नातं सोडत नाही, जमिनीशी असलेलं नातं तोडत नाही. उलट स्वतःचं अस्तित्व नष्ट झाल्यानंतर सुद्धा नवीन रोपांना जन्म देण्यासाठी आपलं बीज पुन्हा एकदा त्या जमिनीत सोडून जातं. त्यामुळे त्या झाडाचं अस्तित्व कधीच संपत नाही. ते अस्तित्व सतत सातत्याने वर्षानुवर्ष वाढत जातं. मला असं वाटतं की आपण जेव्हा एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून, एक कॉलेजमधले किंवा आयुष्यभराचे विद्यार्थी म्हणून आपण काम करतो, तेव्हा आपलं अस्तित्व फक्त संकुचित असू नये, त्या क्षणापुरतं असू नये. ते अस्तित्व कायमस्वरूपी असलं पाहिजे. कारण निसर्ग नियमानुसार तुम्ही सगळेजण शिकलेले आहात, शिकत आहात. निसर्ग नियमानुसार या जगात जन्माला आलेली कुठलीच गोष्ट कधीच मरत नसते. ती फक्त वेगळ्या प्रकारचा फॉर्म घेऊन सातत्याने नवीन नवीन जन्म घेत असते.